पोलमधील दोन संघ सुपर 6 मध्ये आपलं नशीब आजमावतील आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज साठी असेल ही शेवटची मॅच दोन्ही टीमसाठी. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल स्वीप केला, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, टायमिंग प्रॉपर नव्हतं, सिंगल मिळाली ती संदेश गोंधळीला. सिंगलनं खातं उघडलंय. पहिला सामना चिर्ले संघानं जिंकला आणि सरळ सेमीफायनल मध्ये प्रवेश केला या स्पर्धेच्या. तर सन्मान केला जाईल या मंचावर समाधानजी माळीसाहेब चिर्ले यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी बंदारजी भगत यम भाई यांना विनंती करतोय आपण हा सन्मान घ्यावा. पूल करायचा होता, प्रॉपर टायमिंग नाहीये. इकडे आणखीन एक धाव मिळत असताना दुसरी रन स्कोर कार्डवर बाईचा इशारा आलाय पंचांचा. सन्मान या ठिकाणी केला जातोय मंदारजी भगत प्रणयजी मात्रे यांच्याकडून. स्वीप केला यावेळेस मात्र बॉल निघालाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. संदेश गोंधळीच्या बॅटमधून येतोय खणखणीत असा चौकार. गोलंदाज तयार. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र बीट केलाय. ऑफ स्टंप लाईनवरचा चेंडू हलकासा कट. चेहरे आपण पाहतोय नुकतीच दापोली डे नाईट स्पर्धेचा पहिला सामना जिंकून आले आर्यन. काय झेल टिपला, आम्ही लाईव्ह पाहत होतो. आडवा बॅटने खेळाचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर्स. प्रफुल्लच्या हातामध्ये जाऊन चेंडू, कोणतीही धाव मिळत नाहीये. सुपर बॉलिंग, पहिल्या ओव्हरमध्ये हलू दिलं नाही. एक चौकार जरूर पाहायला मिळालाय, तरी सुद्धा मोठे स्ट्रोक्स खेळू दिले नाहीत आतापर्यंत डावखुरी आताच्या शैलीदार गोलंदाज प्रफुल्लनं. स्कोर कार्डवर 6 धावा. कट केला यावेळेस मात्र गलीमध्ये मिळणार नाही धाव. काय दर्जेदार बॉलिंगचं प्रात्यक्षिक मात्र पाहायला मिळालं. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. धावफलकावर बिनबाद 6. संत आणि साबत सुरुवात रिवा 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीची. यानंतर आयशा 11 ऋषी नाईक, मास्टर ऋषी नाईक, आयशा 11 न्यू यंगस्टर वहाळ आणि सदानंद स्मृती गव्हाण दोन्ही टीममध्ये टॉस केला जाईल. या 3 षटकांच्या अगोदर आपल्याला टॉससाठी यायचं आहे. बामणडोंगरीचा स्क्वॉड आपण पाहतोय. आर्यन, ओंकार नाईक, संदेश पाटील, कल्पेश ठाकूर, जीत खोत, शुभम, आदित्य सध्याच्या घडीला फुल फॉर्म मध्ये क्रिश आहे. 5 विकेट्स एकाच ओव्हरमध्ये आणि तेही एक क्रिश मात्रेनं शेवटच्या षटकामध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण हळूहळू स्टेजकडे या. गव्हाण आणि वहाळ उल्वेन नोडमधील एक संघ. केतन मेहर आलाय, एक दर्जेदार खेळाडू या टीमचा, मोस्ट एक्सपिरियन्स. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नव्हतं. सिंगल मिळेल, एकच जाव. वेगानं कुणाल त्या ठिकाणी पोहोचलाय चेंडूवर. धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर मोज टू 7 नाव, 7 धावा. जशी स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येते तेव्हा तुम्हाला उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीजचे कॅल्क्युलेशन सुद्धा चालू होतात डोक्यामध्ये. त्यामुळं कधी कधी उत्कृष्ट फलंदाजांच्या रेसमध्ये शेवटची मॅच आहे खरं तर दोन्ही टीमसाठी. बऱ्याच जणांना पॉईंट्स ठाऊक असतात. काही जण या मॅचमध्ये सुपर 6 मध्ये ओव्हरटेक करू शकतील. फुल टॉस होता, थोडासा धीम्या गतीने करण्याचा प्रयत्न मात्र केतन मेहरचा चांगला टालाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून खेचलाय उत्तुंग षटकार. राकेशजी मडवी चिर्ले यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. केतन मेहर पुन्हा एकदा.
कट करण्याचा प्रयत्न, यावेळेचा चेंडू यष्टीरक्षकाला लागून चेंडू पाठीमागे उडाला होता. एक धाव तर कंप्लीट करण्यात आले. बाईचा इशारा येत असताना द लेजंड अंपायर नीरज राणावत सर, शशी मेहेर सर, गणेश बाविस्कर सर, हेमंत कोळी सर, दीपक बोराडे सर, सगळ्यांनी उत्तम कार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये पार पाडले. 5 पंच या स्पर्धेमध्ये दिसले. बाहेरून सपोर्ट, बाहेरून पाठिंबा. आत्माराम कोळी सर, अप्पा. स्विचिटचा प्रयत्न होता तकदीरचा, निघालाय निर्धाव. डॉट बॉल. आतापर्यंत या इनिंगमध्ये 1 षटकार 1 चौकार आलाय, परंतु गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. 2 फटक्यांचा अपवाद वगळला तर बामणडोंगरी संघाच्या सलामीवीरांना अपेक्षित मी तर म्हणेन हे यश नसेल. लॉफ केलाय बॉल हवेत आहे. संधी आहे इकडे जेलची. कुणाल पोहोचलाय त्यामुळे नाही मिस्टेक होणार. पहिला धक्का रिवा 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीमला. तकदीर पाटील मैदानाच्या बाहेर. राकेशजी मडवी साहेब चिरले यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी या दोन्ही संघांसाठी शेवटची मॅच असेल. पॉइंट्स कमवण्याची ही संधी. केतनचा बॉल डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह उडवलाय, निघालाय लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आर्यन नाईकचा तडाखा. षटकार. मॅच मधील असा सामना आहे, प्रत्येक येणारी विकेट तुम्हाला 5-5 पॉइंट देणारी ठरेल. प्रत्येक येणारी धाव तुम्हाला 1-1 रन, 1-1 पॉइंट मात्र ऍड होताना दिसेल. प्रत्येक षटकार तुम्हाला 6-6 पॉइंट्स ऍड करताना दिसेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी यापुढचा सामना सुद्धा तसाच असेल. जो गव्हाण आणि वहाळ त्यांच्यासाठी सुद्धा शेवटची संधी असेल. कारण यानंतर सुपर 6च्या 3ही मॅचेस झाल्यानंतर कोणत्याही प्रकारे तुम्ही मारलेली अर्धशतकं काउंट केली जाणार नाहीत. कोणत्याही विकेट्स काउंट केल्या जाणार नाहीत. बाईकसाठी अथवा उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजांसाठी. आणि एक चांगला रूल स्पर्धेमध्ये खरंच पाहायला मिळाला. बऱ्याच वेळेला अनेक जे नको ते प्रकार घडतात टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, परंतु सुपर 6 पर्यंत म्हणजे 6 संघ जे आले त्यांना शेवटची संधी. त्यानंतर पुढे 3च संघ जातात. त्यामुळे कधी कधी काय होतं, पुढच्या 3 संघांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. परंतु इथपर्यंत मात्र बरोबर प्लॅटफॉर्म ठेवला सचिन शेठ घरत या स्पर्धेचे प्रणेते. त्यामुळं आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतोय, ही शेवटची संधी असेल. नीरज तारेकर आलाय गोलंदाजीसाठी 3रं षटक. पहिलाच बॉल इकडे पहा. थोडासा संदीप यांनी अगोदर लावला असता तर संदेश गोंधळे थोडासा पॉपिंगरीच्या पुढे जाऊन परत मागे आला होता. कमाल यष्टीरक्षण गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघासाठी मोठं योगदान दिलंय संदीप म्हात्रे यांनी. आडवा बॅट ऑन साइडला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, परतावं लागेल. सलामीची जोडी फोडले श्राव्य 11 श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगावनं. तकदीर पाटीलच्या पाठोपाठ आता मात्र संदेश गोंधळीचा घेतलेला झेल सिद्धेशनं. आणि हा दुसरा धक्का टीम बामणडोंगरीला. पाडा यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम. 20-2 नीरज तारेकरचे पहिले 2ही बॉल डॉट निघालेत. त्यामुळे बामणडोंगरी संघ उल्वे नोड मधील स्पर्धा जिंकणं खरं तर हा एक वेगळा मान आहे, सन्मान आहे. शुभम साठी पहिल्या बॉलवर षटकार आला तर साहिल भगत यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. परंतु घरच्या
एरियामध्ये विभागामध्ये स्पर्धा जिंकणं एक वेगळा बहुमान आहे. आल्या आल्या पहिलाच बॉल उडवलाय आणि पहिल्याच बॉलवर साहिल भगत यांचं 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. चिकू शुभमला पहिल्याच बॉलवर षटकार. शुभम पाटीलला, परंतु आणखीन 2 आले तर आता 500 रुपये. तर चांगलं पारितोषिक होतं खरं तर. पहिल्या बॉलवर षटकार. आमचे महेश नाईक यांचं सुद्धा असंच पारितोषिक असतं नेहमी. गेले कित्येक वर्ष आम्ही पाहतो स्पर्धेमध्ये. आणखीन एक उडवलाय बॉल लॉंग ऑनच्या वरून. व्ही शेप मध्ये हा दुसरा षटकार येतोय चिकू शुभम पाटीलच्या बॅट मधून. इम्रान आर्टचे प्रोप्रायटर महेश नाईक यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक मात्र असेल. त्यामुळे या षटकाराला चिकूला तब्बल 1500 रुपये मिळणार आहेत. लगातार 2 षटकार आलेत, त्यामुळे थोडीशी संत चालणारी बामणडोंगरीची गाडी आता मात्र सुसाट वेगानं पळू लागले. कारण मैदानामध्ये चिकू आलाय. शुभम पाटील, नीरज तारेकरवर आता मात्र प्रेशर. चेंज ऑफ पेस होता, स्लोवर वन होता, डायरेक्ट हिट. नाहक गडी गमावलाय. परतावं लागेल इकडे मात्र रेफर करण्यात आलंय. परंतु पाहूया इकडे मात्र ज्या पद्धतीनं ओ स्टेपिंग सुद्धा चेक केलं जाईल. परंतु आर्यन नाईक मात्र वेल शॉट पडला. नो बॉल कॉल. परंतु आर्यनला मात्र परतावं लागेल. पाहू शकता आपण ओव्हर स्टेपिंग बराच पुढे टाकला होता नीरज तारेकरचा. आपण हा पाय पाहतोय. फ्री हिट बॉल ऑब्विसली. परंतु आर्यनची विकेट मात्र गेले रनआउटच्या स्वरूपामध्ये. एरियल व्ह्यू आपण पाहतो या स्पर्धेचा. सुंदर असं विहंगम दृश्य आपण पाहू शकता. किती छान दृश्य आहे आपल्या टीव्ही स्क्रीनवर. tenniscricket.in च्या माध्यमातून एक क्रीडांगण. बहे स्पोर्ट चषक शेलघरची नाईट स्पर्धा. संपूर्ण महाराष्ट्रभर लक्ष वेधणारी ही स्पर्धा. यस अंपायर, इट्स अ नो बॉल अँड फ्री हिट बॉल. मुक्तपणे खेळण्याची एक चांगली संधी मात्र आले संदेशला. फ्रीडचा बॉल जास्त काही करता आलं नाहीये, नुकसान नाहीये पारगावचं. फ्रीडच्या बॉलवर एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. संदेश पाटीलला कनेक्ट करता आलेला नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटची रात्र. प्रचंड मेहनत घेतली सगळ्यांनीच खरं तरी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. वेळेमध्ये सुरू होणारी, वेळेमध्ये संपणारी स्पर्धा. आणखीन एक डॉट बॉल. लेंथ बॉल होता. इकडे कम्प्लिटली टायमिंग चुकतंय मित्रमंडळी संदेश पाटीलचं. सिमरन आर्टचे प्रोप्रायटर महेश शेट नाईक यांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. त्यांच्या समवेत आमचे बाळूमामा. आणि हे दृश्य पहा, किती उंच गेला असेल ड्रोन कॅमेरा. किती उंचावरून हे दृश्य टिपलंय. tenniscricket.in आमच्या संपूर्ण कॅमेरामॅनचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. चला लवकर खेळा. बराच वरपर्यंत गेलाय हा कॅमेरा आणि तिथून मात्र तुम्हाला ही दृश्य दाखवली जातात. सुंदर असं सर्कलमध्ये राऊंड गोलाकृती हे क्रीडांगण. गव्हाण टीमचे कॅप्टन आणि वहाल टीमचे कॅप्टन. आपण हळूहळू या वहाल टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. गव्हाण संघ 3 षटकांचा खेळ झालाय, त्यामुळे 1 षटक तुम्हाला चालत यायला लागेल. तोपर्यंत याल तुम्ही. गव्हाणच्या प्रेक्षकांनी सुद्धा परवा मजा आणली. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग होते आणि तो सपोर्ट मात्र कमालीचा पाहायला मिळाला होता गव्हाण संघाला. 4थ्या षटकासाठी आर्मी मॅन प्रवीण मोकल. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळताना शुभम. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. गलीमध्ये चेंडू निघाला तोपर्यंत मात्र सिंगल मिळेल. एकेरी धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 34 धावा. नुकताच दापोली नाईट स्पर्धेमध्ये बामणडोंगरी संघ 5 ओव्हरमध्ये 41 धावा वाचवून आलाय. काय बॉलिंग केली होती.
इकडे 34 धाबा धावफलकावर. इकडे 4 ओव्हरची मॅच आहे. या 5 बॉलमध्ये 8 धाबा अपेक्षित. इकडे फटका पाहूया, उंच गेलाय, संधी आहे स्क्वेअर लेग फिल्डरला, झेल टिपलाय. प्रथमेशनं कमाल कॅच त्या ठिकाणी टिपलाय. संदेश आज मात्र चाललाच नाही आणि महत्वाच्या सामन्यामध्ये संदेश पाटीलचं शून्यावर परतणं थोडंसं संघाला अडचणीमध्ये आणणार. 34 वर 4था धक्का. फुल लेंथ होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन एक्स्ट्राज मध्ये धाव मिळेल टीम बामणडोंगरीला. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती 35 या आकड्यावर. गव्हाण टीम हळूहळू पोहोचा, आपण आता फास्ट पोहोचा, आता हळूहळू नाही. बॉल फाईन लेग कडे, चांगलं क्षेत्ररक्षण केतनचं. थेट थ्रो यष्टांवर, सिंगलच मिळेल. शुभमला आता किल्ला लढवावा लागेल. या स्पर्धेचे प्रणेते सचिन शेठ गरत यांचे सुपुत्र, व्हेरी हँडसम पर्सनॅलिटी तनिष गरत यांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. आणि मनीष आहेत बाजूला त्यांचे, मनीष यांचे चिरंजीव सिद्धार्थ आणि तनिष. लोवर फुल टॉस बॉल डाउन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राइव्ह फटका. ओ व्हाट अ कॅच, अप्रतिम कॅच त्या ठिकाणी टिपलाय प्रफुल्लन. आणि 500 रुपयांचा कॅश प्राइज या स्पर्धेचे प्रणेते सचिन शेडगर यांच्याकडून. सुपर कॅच आहे आणि शुभमचा हा फटकाच अडवला नाही तर या धावा सुद्धा चांगल्या अडवल्यात. पहा पुन्हा एकदा अगदी स्ट्रेटिश फटका होता, स्ट्रेट हिट आणि समोर झेपत. पहा लो कॅच होता, बॉडी बॅलन्स नंतर सांभाळला, चांगला झेल. आणि जेव्हा जेव्हा काही अशक्यप्राय गोष्टी, जेव्हा चांगल्या गोष्टी, खरंच अनेक खेळाडूंना भरभरून दिलंय. मी तर म्हणेन सचिन शेटकर त्यांनी, यष्टीरक्षक असतील, पकडलेले झेल असतील, लगातार 3 मारलेले षटकार असतील, मॅच टर्नचे मुवमेंट्स असतील, अशी अनेक पारितोषिकं सचिन शेटकर यांनी ते अगोदर बोलून दाखवत नाहीयेत कोणासाठी की 3 षटकारांना 500, 1000, 2000. ते केल्यानंतर, कृती केल्यानंतर तुम्हाला बक्षिसं देतात. त्यामुळे असे बरेच जण असतात अगोदर बक्षिसं लावतात. ही आमची मॅनेजमेंट टीम, कुशल भगत ज्यांनी संपूर्ण कुशलतेनं ही स्पर्धा हँडल केले. आमचे साहिल शेठ भगत आहेत, गोल्डन मॅन. योग्य मॅनेजमेंट सांभाळले आमचे अंबाय असतील, प्रणय म्हात्रे असतील, सगळ्यांनी योग्य रीतीनं मात्र ही स्पर्धा हँडल केले. चेंज ऑफ पेस, थोडासा धीम्या गतीने शॉर्ट ऑफ केला होता. इकडे मात्र रिव्ह्यू घेण्यात आलाय. व्हाईट बॉलसाठी चॅलेंज केले. बऱ्याच वेळेला रिव्ह्यू शिल्लक असतो म्हणून सुद्धा घेतले जातात, असं सुद्धा बऱ्याच वेळेला घडतं. जर शेवटला 1-2 बॉल शिल्लक असतील, बाबा यस इट्स अ फेअर डिलिव्हरी, तसंच काहीसा प्रकार घडला इकडे. रन्स आलेला नाही आहेत. काय बॉलिंग केले मित्र म्हणेन, अप्रतिम. प्रवीण मोकलनं टाकलेलं षटक पुढे निघाला होता, बॅटची स्लाइस घेतली, एकच धाव, सिंगल रन आणि काय षटक हाताळले. यानंतर टॉस केला जाईल. गव्हाण आणि वहाळ दोन टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये असले पाहिजेत, अन्यथा जो टीमचा कॅप्टन उपस्थित असेल त्या टीमच्या कॅप्टनला टॉस विन घोषित केला जाईल. 37 धावा 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 38 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 38 रन्स टू विन, 38 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. मी विनंती करतो आमचे बेलपाड्याचे मान्यवर प्रवीणजी कडू यांना, आपण आपल्या शुभास या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. प्रवीणजी कडू आणि सिमरन आर्टचे आमचे प्रोप्रायटर महेश नाईक यांचा मी मनापासून धन्यवाद.
आमच्यासाठी सुद्धा त्यांनी कॅश प्राईज दिले. थँक्यू सो मच महेशजी नाईक. 24 बॉलमध्ये 38 धावा करायच्या आहेत आणि टॉस केला जातोय प्रवीणजी कडू यांच्या शुभ हस्ते. आणि टॉस जिंकला आय थिंक वहाळ. यस वाह. चला टॉस जिंकलेला आहे वहाळ संघानं. ओम साई मारुती मंडप डेकोरेटर्स गव्हाण कोपर प्रोप्रायटर सोमनाथ शेटघरत यांच्या माध्यमातून संपूर्ण स्टेज आपण पाहतोय. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम बामणडोंगरी. रन्स अपेक्षित झालेले नाही आहेत परंतु जेव्हा लो स्कोरिंग मॅचेस असतात ना त्या डिफेंड करण्याचं कार्य आजपर्यंत मात्र बामणडोंगरी संघ जरूर करत आला आहे. आणि इकडे सुद्धा तशाच काहीशा धाबा 10 पेक्षा कमी सरासरीने झालेल्या धाबा वाचवल्या जाणार का. चला सलामीची जोडी पाठवा. चला सलामीची जोडी पाठवा टीम पारगाव. पारगाव संघानं सुद्धा काही वेळापूर्वीच या स्पर्धेचे आयोजक सचिन शेटघर त्यांचा विशेष सन्मान केला. तोपर्यंत फिल्डिंग लावून घ्या बामणडोंगरी. तेजस मात्रे फिल्डिंग लावून घ्या. आपण परत आपल्याला पारगावला खेळायला जायचं आहे. दापोलीला माफ करा दापोलीला खेळायला जायचं आहे. पंच बोलत बसायचं नाही आहे अशा सूचना येतात. बोलायचं असेल तर एकमेकांशी फोनवरून बोला. नाहीतर ते सांगतात आयोजक सांगतात इकडे येऊन इकडे आरामात निवांत बसा दुसऱ्या अंपायर साथमध्ये पाठवा तरी चालेल. कारण अंपायर साथ शेवटची रात्र आहे. प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत आयोजक. कारण 6 रात्र काय प्रॉब्लेम नव्हता पण आजच्या रात्री प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याला. त्यामुळे आज एकही चुकी झाली नाही पाहिजे. प्रामुख्यानं हे अंपायर्स कॉमेंटेटर्स स्कोरर्स लाईव्ह सगळ्यांसाठी आहे. डीजे मास्टरसाठी सुद्धा आवाज. चला मॅच चालू करा. अडतीस धावा करायच्या 4 ओव्हर्समध्ये. इकडे श्राव्या 11 श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाकडून सलामीची जोडी आपण पाहतोय. केटी कुणाल तारेकर एनर्जेटिक प्लेयर आणि त्याच्या संवेद प्रफुल्ल मोकल. 2 दिग्गज फलंदाज पारगाव संघाकडून लीड करतील. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय आदित्य पाटील. आदित्य भगत. काल आदित्य भगतनं जर सामना जिंकवला असता तर आज हाफ पॅन्ट घालायची वेळ आली नसती. आणि आजही महेश मोरचे सगळे खेळाडू जर्सीज मध्ये दिसले असते रेड जर्सीज मध्ये. पहिलाच बॉल अंपायरच्या बाजूने काढलाय. स्क्वेअर लेग अंपायरना थोडंसं बाजूला व्हावं लागलं. स्वीप शॉट बॉल सीमा पार 4. पहिल्याच बॉलवर कुणाल तारेकरनं लगावलाय चौकार. सुरुवात चांगली झाली. 4 धावेनं खातं उघडलंय ते कुणाल तारेकरनं. आदित्य पाटील यंदाचा हंगाम गाजवला या गोलंदाजानं. आपल्या गोलंदाजीमधून पाहायला गेलं तर अनेक सामने जिंकून दिलेत. तेच करायचंय. लो स्कोरिंग मॅचेस जेव्हा असतात तेव्हा अजूनही घातक बॉलिंग पाहायला मिळते. आजच काही वेळापूर्वी दापोली नाईट स्पर्धेमध्ये 41 धावा झाल्या होत्या 5 ओव्हर्समध्ये बामणडोंगरीच्या. आणि समोरचा प्रतिस्पर्धी टीमला 42 धावा काढू दिल्या नव्हत्या.
शेवटच्या 5 बॉलमध्ये 10 धावांची गरज होती. हे आदित्य बघत आहेत. कोणतेही टेन्शन नाही आहे. बाकी सगळ्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर टेन्शन आहे, परंतु अगदी स्मित हास्य आहे. कारण अजूनही खरं तर इथे तीच चर्चा आहे, काल जिंकायला हवं होतं, परंतु आदित्य भगत निवांत आहेत, रिलॅक्स मोड. आदित्य पाटील असं पुढं व्यासपीठ दाखवलं जातोय ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. संपूर्ण ट्रॉफीज आज बऱ्याचशा गावांमध्ये याच ट्रॉफी घेऊन अनेक जण नाचतील, मिरवतील, आणि त्या याच ट्रॉफी आहेत. स्वर्गीय महेश स्पोर्ट चषक. हा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला. पंचांनी अगोदरच आपली जागा सोडली होती, तेव्हाच कळून चुकलं होतं. लेग बिफोर द विकेट मिळू शकत नाहीये. लेग बायचा इशारा मात्र आलाय. एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 5. लेग बिफोर द विकेट आणि कॉट बिहाइंड साठी तुम्ही चॅलेंज नाही करू शकत खेळाडूंना. चांगला डिसिजन. दी ग्रेट अंपायर त्या ठिकाणी आहेत. दी लेजंड प्रख्यात नीरज राणावत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. थोडं स्पीडअप करत राहा. 2 मिनिटाला 2 बॉल झालेत. आदित्यचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तितकंही चांगलं नव्हतं. वेगानं क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. दुसरा धाब्याचा कॉल, थ्रो झालाय आणि तोपर्यंत कदाचित सुरक्षित पोहोचलेत. पंच रेफर केलं जात आहे की तिसरे पंचांकडे हा निर्णय, तिसऱ्या पंचांना सुद्धा इकडेच खुर्ची द्या. ज्या पद्धतीनं तो थोडासा वरून आला होता, हात लागला होता. यस, त्यामुळं सोडून द्या विषय. धाबा मिळतील त्या 2. हा बॉल निसटला होता आणि हात लावले होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फॉलो थ्रू मध्ये टिपलाय जेल. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. पहिली सफलता मिळाली अखेर. ती रिवा 11 बामणडोंगरी संघाला. प्रफुल्ल मोकल अवघ्या 2 धाबा काढून मैदानाच्या बाहेर. एक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावर करतोय. प्रवीणजी कडूसाहेब बेलपाडा यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करेन प्रवीणजी कडूसाहेब, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन या सन्मानाचा स्वीकार करावा. बाळकृष्ण मामा भगत यांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावात. त्यांच्या समवेत राकेश शेठ, सन्मान्य राकेश शेठ यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सचिन शेठ घरत आणि बाळकृष्ण मामा भगत यांच्या उपस्थितीमध्ये बेलपाड्याचे आमचे मान्यवर, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सहर्ष स्वागत आहे दोन्ही मान्यवरांचं. आणि त्याचप्रमाणे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय महेंद्र शेठ घरत यांचे सुपुत्र कुणाल शेठ घरत यांचे या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम, हार्दिक असं स्वागत आहे. कुणाल शेठ घरत साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांचे सुपुत्र कुणाल शेठ महेंद्र शेठ घरत यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं मनाच्या अंतकणापासून हार्दिक असं स्वागत. पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर त्यांना बाळू मामा सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. फुल लेंथ होता, हलक्या हातानं यावेळेस मात्र पॉइंटकडे हा चेंडू सिंगल देऊन जाईल. 1 धाव. पहिलं षटक समाप्त. धाव फलकावर 1 गडी बाद, 9 धावा. सरासरी आपण पाहिली तर 9.5च्या आसपास आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या, नॉट बॅड. परंतु 1 विकेट गमावले आणि विकेट्स हातामध्ये असतील तर या धावा चेस होऊ शकतील. परंतु बामणडोंगरी संघ सहजासहजी धावा काढून देणार नाहीये, कारण 4ही गोलंदाज अटॅक जो आहे ना बामणडोंगरी टीमचा गोलंदाजीचा, हा सध्याच्या घडीला
अनेक संघांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि चारही गोलंदाज तसेच आहेत. 18 बॉल 29 धावांची गरज आहे आणि दुसरं षटक टाकण्यासाठी या स्पर्धेमध्ये ज्यानं निर्धाव षटक टाकण्याचा पहिला महापराक्रम केलाय तोच ओमकार नाईक गोलंदाजीसाठी मात्र दाखल. स्वर्गीय महेश स्पोर्ट चषकामध्ये निर्धाव षटक टाकण्याचा महापराक्रम मात्र याच गोलंदाजानं केलाय. ओमकार कडून आता मात्र फार मोठ्या अपेक्षा असतील. ओमकार नाईक गोलंदाजीसाठी दाखल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये याच्या गोलंदाजीवर एकही बाउंड्री आलेली नाहीये, हे वैशिष्ट्य सुपर बॉलर ठरलाय. पहिलाच बॉल अप्पर कट केलाय, आली नव्हती बाउंड्री, कदाचित इकडे येणार का? यस इट इज. पहिलाच बॉल ओमकार नाईकचा बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं 4 धावा. पहिलाच बॉलवर चौकार आला. टीमची टोटल 13 वर. कुणाल तारेकर थोडस रूम दिला होता मित्र म्हणेन आउटसाइड ऑफ स्टंप. लेंथ बॉल, फुल लेंथ, हलक्या हाताने फक्त दिशा दिले. निघालाय बॉल पॉइंटला, डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम कुणाल तारेकर. ओ थोडीशी टक्कर त्या ठिकाणी कुणाल तारेकर आणि संदेश पाटील मध्ये. धावा मिळतील त्या दोन. चांगली सुरुवात केली ओमकार नाईकच्या अगेन्स्ट. पहा आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लेंथ, जंटल टच दिला. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला. त्यानंतर डीप पॉइंटला क्रीजचा थ्रो येईपर्यंत आरामात 2 धावा पूर्ण. इकडे बॉल कॅरी करण्यासाठी संदेश पाटील पुढे आला होता. तेवढाच वेगानं कुणाल तारेकर धावत येत होता आणि त्यांच्यामध्ये झालेली ही टक्कर. ओमकार नाईक पुन्हा एकदा सज्ज. बॉलिंग ट्रॅकवर तेज तर्रार. बामणडोंगरीचा वेग पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळेस मात्र थोडासा अनोख्या स्टाईलमध्ये फटका कन्वर्ट करण्यासाठी गेला होता. सिंगल आली. रन्स येणं फार गरजेचं आहे. पाहतोय आपण कामगार नेते रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांचे सुपुत्र कुणाल शेठ घरत आणि या स्पर्धेचे प्रणेते गबाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ सचिन शेठ घरत यांना आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सध्याच्या घडीला धावा झाल्या त्या 16. ओमकारचा हा बॉल थोडासा खाली राहिला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल थोडासा लईमध्ये परतत असताना गोलंदाज ओमकार नाईक. पहिल्या बॉलवर चौकार आला होता. त्यानंतर पाठीमागच्या 3 बॉलमध्ये 3 धाबा आल्यात. सुपर बॉलिंग आहे. थोडासा बाहेर ठेवतोय फलंदाजापासून ओमकार नाईक. ओ एज टेकन, विकेट डाऊन. अभिषेकला क्रीज सोडावी लागेल. ओमकार नाईकला मिळाले सफलता. 16 वर. श्राव्य 11 श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव धक्का. बसला. टीम पारगावला प्रवीण मोकल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 16 वर 2. 38 साठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे पारगाव संघाला. यात तीळ मात्र शंका नाहीये आणि एवढंही सोपं नाहीये बामणडोंगरी संघाच्या अटॅक समोर. परंतु कुणाल तारेकर त्याच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 13 धाबा. त्यामुळे कुणाल तारेकरला शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे. आर्मी मॅन प्रवीण मोकल त्यांच्या बॅटला बॉल लागला का चेंडू बाहेर जाऊन पडतो. एवढी प्रचंड ताकद त्यांच्या मनगटामध्ये आहे. त्यामुळे इकडे मात्र मोठ्या स्ट्रोकसाठी जायचं की पार्टनरशिप करायची. अशोक शेठ भगत यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. ओ आल्या पहिलाच बॉल भिरकावून दिलाय आणि डाऊन दी ग्राउंड साइड स्क्रीनच्या वरतून उडवलाय प्रवीण मोकलच्या बॅटमधून. आर्मी मॅनचा षटकार.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22-2 हा षटकार नक्कीच मित्र म्हणेल फायद्याचा ठरेल. थोडासा मॅच मध्ये राहील पारगाव संघ. आता 12 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. 16 रिक्वायर्ड नाव. यानंतर वहाळ आणि गबाण दोन्ही टीम्स आपापले स्क्वॉड रेडी करा, सज्ज राहा. वाळ संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, त्यामुळे लगेच आपल्याला उतरायचं आहे. वाळ संघ आय थिंक बॅटिंग घेतले. वाळ संघ येस बॅटिंग घेतले, त्यामुळे गबाण संघ आपल्याला क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. सचिन शेठ गरज साहेब, कुणाल शेठ करत आपल्या टीव्ही स्क्रीनवर. आता हे षटक फार महत्वाचं आहे आणि ते दिले अनुभवी केटी कडे. ओ केटी टू केटी, बॉलला फिरकावलाय, जरीवरी डावा बॅनरच्या वरून बॉल निघालाय टेकडीवर. षटकार. हलक्या हातानं यावेळेस मात्र पहा स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट. अगोदरच मन बनवलं होतं सर्कलमध्ये 2 धावा मिळतील आणि तसंच घडतंय. दर्जेदार खेळ सुरू आहे. मॅच कशी पुढे न्यायची ते कुणाल तारेकरला माहिती आहे आणि षटकारानंतर मात्र डोकं शांत ठेवून मैदानामध्ये मात्र सिंगल डबल्सवर सुद्धा भर देताना दिसलाय आणि हे मोठ्या खेळाडूंचं लक्षण आहे. कारण सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर कुणाल तारेकर ओपनचं क्रिकेट सुद्धा खेळतो. व्यावसायिक क्रिकेटमध्ये जी परिपक्वता या खेळाडूकडे एक चांगली मॅच्युरिटी आले आणि तेच मॅच्युरिटी आपल्याला सध्याच्या घडीला इकडे मैदानावर पाहायला मिळते. मॅच कशी काढायची ना हे पहा कुणाल तारेकर कडून. कबाड संघ बी रेडी. ओ यावेळेस स्क्वाड ड्राईव्ह केलाय, वाडे शॉट, अप्रतिम फटका, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार कुणाल तारेकरच्या बॅट मधून येतोय. खणखणीत चौक. गव्हाण टीम आपण रेडी राहा. क्षेत्ररक्षणासाठी लगेच उतरायचं आपल्याला, कारण टॉस जिंकून बॅटिंग घेतले. वाळ संघाचे खेळाडू आपण खेळाडू कक्षाकडे येऊन राहा प्लीज. लोवा फुल टॉस, बॉल डाऊन द ग्राउंड, बॉल साइड स्क्रीन वर जाऊन आदळलाय. सामना जिंकलाय, सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. श्राव्य 11 श्री सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगावनं बलाढ्य रिवा 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीला मात्र या स्पर्धेमध्ये पराभूत केलाय. सुपर शो पारगाव टीम. अभिनंदन टीम पारगाव. हार्ड लक बामणडोंगरी.